आपले पुढील वक्ते आहेत डॉक्टर पूनम पाटील मॅडम, ज्या की आपल्याला कृषी प्रक्रिया युक्त पदार्थांचे पॅकिंग म्हणजे आपण जे फूड प्रोडक्ट बनवतो त्याला कशा पद्धतीने आपण पॅकिंग करणं गरजेचं आहे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी प्राध्यापक पूनम पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मार्गदर्शन सुरू करावे. पूनम पाटील मॅडम. धन्यवाद यादव मॅडम. येस मॅम, थँक्यू. सगळ्यात आधी जे ऑर्गनायझर्स आहेत या कार्यक्रमाचे त्यांची मी आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली, आणि सगळे पार्टिसिपंट्स की जे जॉईन आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून. ऍक्च्युली लॉकडाऊनने आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे की आपण घरी राहून गोष्टी अटेंड करू शकतो, अदरवाईज आपल्याला त्यासाठी जावं लागत होतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मला प्रशिक्षणार्थींना सांगायची आहे ती अशी आहे की कॉमनली महाराष्ट्राचा जो माइंडसेट आहे तो नोकरीवर आपण पसंत करतो ऍज कम्पेअर्ड की आपण रिस्क घेणार बिझनेस मधली. तर ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे त्यांनी ही गोष्टची गाठ बांधून घ्या की याच्यात रिस्क असणार आहे, आणि असं शॉर्ट टाइम सक्सेस नावाची गोष्ट कुठलीच नसते. म्हणजे आपण म्हणाल की आज सुरू केली दाल मिल आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल, किंवा कुठली पण फूड इंडस्ट्री असेल तर होणार नाहीत. कारण किती चालू आहे मॅडम बोलत आहे स्पीकर चालू आहे. कॉल काय पाटील मॅडम आपण बोलत राहा. मी ती आपली पीपीटी शेअर केलेली आहे. 1-2 येस येस मॅम. येस मॅम. हा, जरी मध्ये कुणाचा आवाज आला तरी आम्ही अनम्यूट करू त्यांना. बरं बरं, ठीक आहे मॅम, चालेल, काही हरकत नाही. ओके मॅम. तर प्लीज तुम्ही जे काय फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स असतात तर त्याकडे लक्ष द्या, आणि सुरुवातीपासनं जर तुम्ही सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित जमा खर्च लिहत गेलात, जसा आपण महिन्याचा जमा खर्च लिहितो घरी, तर त्याप्रमाणे जर लिहत गेलात कंपनीचा पण, तर नंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत, ऑडिटिंगला पण प्रश्न येत नाहीत. तर म्हणजे ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठीच की इकॉनॉमिक्स वरती भर द्या जसं तुम्ही क्वालिटीवरती भर देणार आहात. आणि जे कंपनी ज्यांना सुरू करायची आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी प्लीज सुरुवात मार्केट सर्वे पासून करा. मार्केट सर्वे ह्या गोष्टीला जास्त महत्व दिलं जात नाही, पण द्यायला हवं. आपण कस्टमर्सला जे हवं आहे ते दिलं तर त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे ॲज कम्पेअर्ड की तुम्हाला जे येतं ते तुम्ही मार्केटला अवेलेबल करून दिलं. आता त्याच्यासाठी जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सध्या असं आहे की वर्किंग वुमन हे कल्चर वाढतंय, घरी लोक तेवढं बनवत नाहीत. तर मग त्या केसमध्ये जर पुरणपोळी अवेलेबल करून दिली किंवा बट्टे अवेलेबल करून दिल्या, ही साधी गोष्ट आहे म्हणजे जी प्रत्येक घरामध्ये लागते, नाही रोज लागत असणारे तर आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा लागते. तर तसे छोटे उद्योग सुद्धा फार चांगले होऊ शकतात. तर तसं तुम्ही कंपनीमध्ये पण ह्या गोष्टीला भर द्या की जसं आता गरुड सरांनी दाल मिल बद्दल खूप डिटेल सांगितलं. तर दाल मिल मध्ये कुठल्या डाळीला जास्त मागणी आहे, कुठल्या डाळीमध्ये तुम्हाला रिकव्हरी जास्त येणार आहे, याप्रमाणे तुम्ही काम बघा. आणि एकदा एक प्रॉडक्ट सुरू केल्यानंतर तो व्यवस्थित सेट झाल्यावर दुसऱ्या प्रॉडक्ट कडे बघा. कारण बरेच प्रगतिशील शेतकरी असतात किंवा प्रगतिशील उद्योजक असतात, याच्यामध्ये जो फेल्युअर रेट आहे म्हणजे त्यांचं व्यवस्थित सक्सेसफुली काम न चालण्याचा रेट आहे, त्याचं रिझन फक्त एवढं आहे की ह्या सगळ्या बाबतीमध्ये किंवा पर्यवेक्षकांना त्या बाबतीमध्ये ते विचार करत नाहीत. प्रत्येक अँगल मधनं आपण विचार करायला पाहिजे आणि मग त्या गोष्टीवरती काम सुरू करायला पाहिजे. येस मॅम, आता प्रेझेंटेशन डिस्प्ले होत आहे, तुम्ही त्याला फक्त प्लीज स्लाइड मोड कराल का? हो मॅडम, मी प्रयत्न करते. जरी नाही झालं तर मॅडम म्हणा, मी तुमची स्लाइड आणू. चालेल चालेल मॅम, थँक्यू सो मच. तर आपला आजचा विषय जो आहे डिस्कशनचा तो आहे कृषी प्रक्रिया पदार्थांचे पॅकेजिंग तंत्रज्ञान. आपण यासाठी एक साधं उदाहरण घेऊया की लग्नामध्ये ज्या साड्या दिल्या जातात
बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये किंवा दुकानात पण ज्या साड्या असतात तर त्याचं वेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग असतं. काही ज्या असतात त्या खात्यांमध्ये गठ्ठा ठेवलेला असतो साड्यांचा, काही बॉक्स पॅकिंग मध्ये मिळतात, काही ट्रान्सपरंट कव्हर मध्ये मिळतात. ठीक आहे. तर ज्या साड्यांचं पॅकेजिंग उत्तम असतं त्याच्याकडे आपण आधी बघतो. अगदी तीच गोष्ट दुकानामध्ये सुद्धा आपण असंच करतो. ज्या गोष्टीचं पॅकेजिंग, तुम्हाला लेबल आवडलं, तुम्हाला पॅकेजिंगचा कलर आवडला, तर तुम्ही आधी त्या प्रॉडक्टला हात लावतात. ठीक आहे. म्हणजे वस्तू जी आहे आधी आपण डोळ्याने ती आवडते आपल्याला, तेव्हा आपण तिला हातात घेणार, टच करणार, आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे, जर आपण अन्न पदार्थाच्या बाबतीमध्ये म्हणू तर आपण तिला टेस्ट करणार. अगदी घरात झालेल्या पदार्थाचं जरी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भाजी दिसायला छान असेल तर लहान मुलं तिला हात लावतात, नाहीतर मग ते म्हणतात की नाही मला खायची नाहीये, मला दुसरं काहीतरी दे. तर ही गोष्ट अन्न पदार्थांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवावी की ते दिसायला पण छान दिसलं पाहिजे. आता आपण डाळीचं जरी उदाहरण घेतलं तर डाळीमध्ये खूप प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल मार्केटला अवेलेबल आहेत. काहींमध्ये ट्रान्सपरंट असतं पॅकेजिंग जे आहे ते, आणि काही गोष्टींमध्ये हेच जे आहे ते पूर्णपणे ओपेक म्हणजे न दिसणारं असतं. तर आपण या गोष्टीकडे महत्त्व द्यायला हवं की आपण लेबल कसं बनवणार आहोत, पॅकेजिंग मटेरियल कसं देणार आहोत. आपण आता सुरुवात करूया. आपली पहिली जी स्लाइड आहे जी तुम्हाला दिसतीये ते दाखवतंय की शेतीमाल कुठला कुठला असतो. ठीक आहे. आता माझ्यापेक्षा जास्त जे स्वतः शेतामध्ये काम करतात त्यांना ही गोष्ट माहित आहे, पण इंट्रोडक्शन म्हणून मी घेतलेलं आहे की अन्न पदार्थ आणि इतर क्रॉप प्रोडक्ट जे असतात ज्याला आपण कॅश प्रोडक्ट म्हणतो, जसं की कापूस. ठीक आहे. पण होतं कसं की सगळेच जण कापूस लावतात आणि त्या कापसाचा भाव कमी होऊन जातो. कारण की काय आहे, आपण मार्केटचा एक महत्वाचा नियम ज्याला म्हटलं जातं डिमांड आणि सप्लाय, त्याची आवश्यकता किती आहे म्हणजे डिमांड किती आहे आणि आवक किती आहे. तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहित आहे की आवक जास्त झाली की भाव कमी होतात, आवक कमी झाली की भाव वाढतात. तर ह्या सिद्धांतावरती जर तुम्ही काम करत राहिलात तुमच्या बिझनेसच्या ड्युरेशन मध्ये, तरी सुद्धा तुम्ही तुमचे इन्कम वाढवू शकतात, लॉसेस कमी करू शकतात. तर शेतीमालामध्ये आपण ज्या गोष्टी खातो त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असे बाकी इतर धान्य आहेत की ज्याचं आपल्याला सगळ्यात जास्त अमाऊंट लागते. म्हणजे जर आपण भारताचा जरी विचार केला, 150 करोड लोकांना सगळ्यात जास्त कुठली अमाऊंट लागत असेल तर हे जे पहिलं हेड आहे गहू आणि इतर धान्य हे लागतं, कारण की ते आपलं मेन खाद्य आहे ज्याला इंग्लिशमध्ये स्टेपल फूड म्हणतात. क्वांटिटी वाईज जरी तुम्ही बघितलं तर तुमच्या ताटामध्ये सगळ्यात जास्त गहू आणि तांदूळाचं प्रमाण असतं, किंवा ज्वारी असेल किंवा बाजरी असेल जर तुम्ही भाकरी खात असाल तर. तेच त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रमाण जे आहे ते डाळी हॅलो मॅडम. त्यामध्ये त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या प्रमाणाप्रमाणे तुमचा सेल राहणार आहे. म्हणून मी ह्या गोष्टी इथे एनलिस्ट करण्यासाठी घेतल्यात. मॅम प्लीज नेक्स्ट घ्या. या स्लाइडवरच्या पुढच्या गोष्टी येतील मग. ओके मॅम. येस मॅम. त्याच्यानंतरचं पुढचं आहे तेलबिया. तर तेलबिया म्हणजे ज्याच्यापासून आपण तेल काढतो. मग ते सोयाबीन असू शकतं, त्याच्यानंतर तीळ असू शकतं, मोहरी असू शकते, शेंगदाणा असू शकतं, किंवा मग ते सूर्यफूल असू शकतं. इवन करडईचं पण तेल खाल्लं जातं. तर ह्या ज्या सगळ्या तेलबिया आहेत याच्यापासून तुम्हाला फक्त तेलच मिळत नाही, त्याच्यानंतरचं जे काय शिल्लक राहतं, ज्याला आधी आपण फक्त तुम्हाला ढेप म्हणून माहिती असेल, जी प्राण्यांना दिली जायची तेलाच्या घाण्यावरती, तेल काढल्यानंतर उरलेलं जे असायचं तर त्याला ढेप म्हणायचे आणि ते फक्त गुरांना खायला दिलं जायचं. पण आता मार्केटमध्ये त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट बनवले जातात, ज्याला डी ऑइल्ड केक असं इंग्लिश नाव आहे. डी ऑइल्ड म्हणजे ज्याच्यामधनं तेल काढलेलं आहे. सोयाबीन मधनं तेल काढलं तर त्याला डी फॅटेड सोया म्हणतात, आणि त्याची जर तुम्ही पावडर बनवलीत म्हणजे पीठ बनवलं तर त्याला डी फॅटेड सोया फ्लार म्हणतात, ज्याला डॉक्टर लोक वजन कमी करण्यासाठी म्हणून
त्यांच्या क्लायंट्सला देत असतात त्याची किंमत 100 ग्रॅमला बऱ्यापैकी आहे. जर तुम्ही सर्च केलं गुगलला तरी तुम्हाला ही गोष्ट मिळेल की त्याला किती किंमत आहे. तर आधीचे जे बाय प्रोडक्ट होते ते सुद्धा तुम्हाला फार जास्त प्रमाणामध्ये इन्कम जनरेट करून देऊ शकतात. त्याच्यानंतर कापूस, आपण त्याच्यावर बोललोय की त्याच्यापासून फायबर बनतं. इवन त्याच्यातली जी सरकी आहे जे एक बाय प्रोडक्ट मॅडम प्रोडक्ट तुम्हाला साखर माहिती आहे, पण साखरेपेक्षा जास्त कॉस्टली प्रोडक्ट हा सिट्रिक ऍसिड असतो, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये निंबूसत्व म्हणतो. जे तुम्ही आंबट गोष्ट बनवताना त्याच्यामध्ये टाकतात किंवा आंबट करण्यासाठी वापरतात. पांढरे दाणे येतात साखरेसारखेच पण थोडे मोठे. तर ते सिट्रिक ऍसिड सुद्धा उसाच्या मळीपासून तयार केलं जाऊ शकतं. म्हणजे साखर काढली त्याच्यानंतर जी मळी शिल्लक राहते तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जर का ग्रो केले तर त्याच्यापासून सिट्रिक ऍसिड बनवता येतं, एन्झाईम्स बनवता येतात, त्याच्यानंतर अल्कोहोल बनवता येतो. तर असे बाय प्रोडक्ट जे आहेत त्यांच्यावरती पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कारण ते काय आहेत तुमचं ऍडिशनल इन्कम सोर्स आहेत. आता समजा डाळ मिलचा जर आपण विचार केला की दाल मिल आहे, दाल मिल मधनं सगळ्यात टॉप ग्रेड जे प्रोडक्ट निघतं त्याला फटाका डाळ म्हणतात. म्हणजे जी पूर्ण डाळ आहे, 2 स्प्लिट्स आहेत अशी आणि फुल साईजची. त्याच्यानंतर सेकंड जी कॅटेगरी निघते तर त्याला सव्वाची डाळ म्हटलं जातं, ज्याची किंमत कमी असते मोठ्या डाळीपेक्षा. आणि जे थर्ड नंबर निघतं ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये चुरी म्हणतो किंवा खणलेली डाळ, तुकडा डाळ असं काही म्हटलं जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला प्रतवारी जर तुम्ही केली तर तुम्हाला कमी मार्केटिंग करू शकतात. आणि जी तुकडा डाळ आहे त्याच्यापासून पीठ बनवता येतं आणि त्या पिठाला तुम्ही रेडीमेड मार्केटमध्ये सेल करू शकतात. त्याच्यानंतर शेतीमालामध्ये पुढचा जो आहे ते येतं फळं. आता इथे फळं आणि भाजीपाला आणि चारा या 3 गोष्टी मी एकत्र घेतेय, कारण की त्यांच्या जे गुण आहेत ते सारखे आहेत. या सगळ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, 80% जास्त त्याच्यात पाणी असतं आणि म्हणूनच ते लवकर खराब पण होतं, म्हणजे सडतं. ठीक आहे. म्हणजे जर आपण गहू आणि फळं यांना जर का आपण कम्पेअर केलं तर काय होणार, गहू हा वर्षभर टिकतो, तेच भाजीपाला किंवा फळं असतील ते जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस नॉर्मल टेम्परेचरला राहू शकतं, त्याच्यानंतर ते खराब होतं. अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं थंड वातावरणामध्ये तरी सुद्धा भाजीपाला जो आहे ते असं त्याला पाणी सुटतं, त्याचा रंग बदलतो किंवा ते काळं पडतं. बरोबर. तर हे जे पदार्थ आहेत फळे, भाजीपाला, तर यांना प्रक्रिया करण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी पण जास्त देतं. याच्या ज्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी जास्त मिळते. तेच गहू आणि तेल बिया वगैरे अशी ज्याला इंग्लिशमध्ये नॉन पेरिशेबल कमोडिटी म्हणतात त्यांना सबसिडी कमी आहे. तर तुम्ही कशावरती उद्योग करायचा हे तुम्ही ठरवू शकता. फळे आणि भाजीपाला याला टिकवण्यासाठी फळांपासून जॅम तयार करता येतो, चॉकलेट्स तयार करता येतात, त्याची कॅन्डी बनवता येते, सरबत बनवता येतात, स्क्वॅश बनवता येतो. अगदी साधी गोष्ट त्याला सुकवता येतं. त्याला नुसतं कोरडं जरी तुम्ही केलं त्याला बाईट्स म्हणतात इंग्लिशमध्ये, तर तसा सुद्धा प्रोडक्ट तुम्हाला करता येतो. तो तुम्ही हाय टेम्परेचरला जर का प्रोसेस केला, म्हणजे जास्त गरम करून त्याला सुकवलं तर त्याला तुम्ही आपल्या नॉर्मल टेम्परेचरला ठेवू शकतात किंवा तुम्ही त्याला फ्रीज ड्राय करू शकतात आणि मग त्याला तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवावा लागेल. आपण या सिद्धांतांबद्दल की कसं त्याला प्रोसेस करायचं असतं याच्याबद्दल नंतर बोलूयात. त्याच्यानंतर आहे कडधान्य, जे तुमची जी थीम आहे आजच्या सेशनची त्याच्यासाठी महत्वाचा पदार्थ आहे कडधान्य. कडधान्यांना सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय असेल तर त्याला कीड लागते. म्हणजे गव्हापेक्षा किंवा इतर जे धान्य आहे
त्याच्यापेक्षा कडधान्याला कीड जी आहे ती लवकर लागते, ती लागू नये म्हणून काय करायला हवं ते पण आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये ती गोष्ट येईलच. कडधान्यांमधनं तुम्हाला फक्त डाळच मिळते असं नाही, कडधान्यांमधनं तुम्हाला भरपूर सारे प्रॉडक्ट बनवता येतात. कडधान्यांचं रिटेल मार्केटिंग फक्त पॅकेजिंग करून याच्यातनं सुद्धा तुम्हाला प्रॉफिट मिळवता येतो, ऍज कम्पेअर्ड की तुम्ही व्यापाऱ्याला क्विंटलने ती गोष्ट विकली. म्हणजे तुमच्या शेतावर मटकी झालीये आणि तुम्ही ते मठ व्यापाऱ्याला विकले, तो क्विंटल प्रमाणे तुम्हाला रेट देतो किंवा पैसे देतो. तेच तुम्ही जर का स्मॉल पॅकिंग केलं, म्हणजे 1-1 किलोचं पॅकिंग किंवा 5 किलोचं पॅकिंग केलं, तर साधी जी आपली पॉलिथिनचं जे अलाउड गेज आहे 50 mm, तर त्या साईज मध्ये, मायक्रोमीटर मध्ये सॉरी, तर त्या याच्यामध्ये जरी पॅकिंग केलं तरी पण तुम्ही तुमचा प्रॉफिट वाढवू शकतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे चारा. पशुधन जर तुम्हाला त्याचं संवर्धन करायचं असेल तर चारा ही महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात कमी किमतीचा चारा जो बनवला जातो, जे नेहमीचे चाऱ्याचे प्रोडक्ट आहेत, तसाच तो मक्यापासून पण बनवला जातो. कमी दिवसामध्ये मक्यापासून चारा कसा बनवायचं हे ऑलरेडी KVK चे प्रोजेक्ट आहेत, औरंगाबाद KVK चे, तर तसं तुम्ही करू शकतात. तुम्हाला आवश्यकता कशाची आहे आणि तुमच्याकडे अवेलेबिलिटी काय आहे, म्हणजे तुमच्या जवळ काय आहे, तर ह्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रोडक्ट चूज करू शकतात. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घेता. हो मॅम. थँक्यू मॅम. आता अन्न पदार्थ हे ऍक्च्युली खाण्याच्या अन्न पदार्थांचं बेसिक घेण्यामागचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे काय प्रोडक्ट बनवाल तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातले जे घटक असतात त्याची आयडिया असावी, त्यासाठी म्हणून ही स्लाइड आहे. तर अन्न पदार्थांचा या स्लाइडवरती 2 भाग आहेत, एक आहे पोषक घटक आणि दुसरं आहे कुठलं अन्न. ठीक आहे, तर हे असं डायरेक्टली नाहीये, हॉरिझॉन्टल वेने विचार करू नका की कर्बोदके फक्त पोळीतच असतात, बिस्किटात नसतात, असं नाहीये. तर हे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत, ते आपण एकानंतर एक बघूया. पोषक घटक जे आहेत तर आपल्या शरीराची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला काही पोषक घटकांची गरज असते. तर त्याच्यातलं पहिलं आहे कर्बोदके. कर्बोदके म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये कार्बोहायड्रेट्स म्हटलं जातं. तर याचं 50 ते 55% हा तुमच्या जे खाणं आहे त्याचा भाग असला पाहिजे. आणि हे कर्बोदके मॅक्सिमम तुम्हाला मिळतात गहू आणि इतर धान्यांमधनं. त्याच्यानंतर आहे प्रथिने, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोटीन्स म्हटलं जातं. या प्रोटीन्सचं महत्वाचं काम आहे तुमच्या बॉडीची डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचे जे मसल्स असतात, जी स्किन असते त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि रिपेअर आणि मेंटेनन्स. आपल्याला हाताला जर का चाकूने कापलं गेलं तर ते काही दिवसात आपोआप बरं होतं, त्याला काहीच औषध घ्यायची गरज पडत नाही, काही करायची गरज पडत नाही. गृहिणींना हे अगदी व्यवस्थित माहीत असेल. तर ते का होतं, कारण की तुमच्या शरीरामध्ये प्रथिनं प्रेझेंट असतील, म्हणजे प्रोटीन्स प्रेझेंट असतील, तर ते बॉडी सिस्टीम जी आहे ती स्वतःला रिपेअर करत असते. तर रिपेअर अँड मेंटेनन्स हे प्रथिनांचं एक महत्वाचं काम आहे. आणि त्यासोबतच बॉडी डेव्हलपमेंट, म्हणजे लहान मुलापासून मोठा माणूस होताना जी काही आपली फिजिकल डेव्हलपमेंट होते, तर ते मेजर काम जे आहे ते प्रोटीन्स करत असतात. त्याच्यानंतरचं आता प्रथिनं तुमच्या डाएटमध्ये 25 ते 30% असणं आवश्यक आहे, तेव्हा तुमची बॉडी डेव्हलपमेंट आणि फंक्शनिंग जे आहे ते व्यवस्थित राहतं. त्याच्यानंतर आहे स्निग्ध पदार्थ, ज्याला आपण ऑइल्स किंवा फॅट्स म्हणतो, म्हणजे तूप, तेल आणि तत्सम पदार्थ, बटर वगैरे. तर हे स्निग्ध पदार्थ तुमच्या डाएटमध्ये 15 ते 20% असणं आवश्यक आहे. तेव्हा तुमच्या जे जॉईंट्स आहेत, म्हणजे गुडघे असतील, हाताचे जॉईंट्स जे आहेत, त्यांची फंक्शनिंग जी आहे ती व्यवस्थित राहते आणि इतर तुम्हाला जी काय एनर्जी लागते तर ती सुद्धा स्निग्ध पदार्थ सगळ्यात जास्त देतात, म्हणून तुमच्या डाएटमध्ये ते असले पाहिजे. आता इथे हे जे सगळे पदार्थ आपण डिस्कस करतोय किंवा पोषक घटक आपण डिस्कस करतोय, हे जर का तुमच्या शरीरात कमी झाले तरी पण त्याचे तुम्हाला रोग होऊ शकतात काही, ठीक आहे, ज्याला माल नरिशमेंट म्हणतात. आणि ते जास्त जरी झाले तरी पण होऊ शकतात. कमी झाले तर त्याला कुपोषण म्हटलं जातं, आणि जर ते जास्त झालं तर त्याला ती व्यक्ती जी आहे ती जाड, ओबेसिटी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये.
त्याच्यानंतर जीवनसत्व आणि खनिज हे तुम्हाला एनर्जी देत नाहीत वरच्या 3 जे घटक आहेत त्याप्रमाणे, पण तुमच्या बॉडीच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी ते आवश्यक असतात. जसं जीवनसत्व ए जे आहे त्याच्याने तुमच्या डोळ्यांची जी हेल्थ आहे ती व्यवस्थित राहते. जीवनसत्व स जे असतं किंवा ज्याला सी म्हणतो आपण, विटॅमिन सी, तर त्याच्याने तुमच्या दातांची आणि हिरड्यांची निगा राखली जाते. विटॅमिन डी जो असतो तो तुमच्या बोन्सचं फंक्शनिंग, हाडांचं फंक्शनिंग व्यवस्थित करतो. तर असं वेगवेगळ्या विटॅमिन्सचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे खनिज. खनिज म्हणजे आयर्न किंवा आयोडीन, सोडियम, क्लोरीन हे सगळे खनिजे आपल्याला लागतात आपल्या बॉडीच्या व्यवस्थित मेटाबॉलिझमसाठी. आणि जर आयोडीनची कमतरता झाली तुमच्या शरीरामध्ये तर त्याच्याने गॉयटर नावाचा एक डिसीज होतो, ज्याला मराठीमध्ये गालफुगी म्हणतात. आता तुम्ही बऱ्याच वेळा आयोडीनची जी ऍड बघितली असेल टीव्हीवरती, तर त्याच्यामध्ये आयोडीन युक्त नमक असं त्याला म्हटलं जातं, कारण की त्याच्यामधनं तुम्हाला ते आयोडीन जे आहे ते पुरवलं जातं. ते नुसतं सोडियम आणि क्लोरीन नसतं, त्याच्यासोबत तुम्हाला आयोडीन पण दिलं जातं. मार्केटमध्ये सध्या तुम्ही सेंधा नमक, त्याच्यानंतर आणि असंच तुम्ही तुमच्या डाळी असतील किंवा कुठला जो काय पदार्थ असेल त्याच्यात जर का विटॅमिन्स आणि मिनरल्स ऍड करत असाल, फोर्टिफिकेशन करत असाल, तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट जास्त रेटला विकू शकतात. त्याच्यानंतरचा भाग आहे फायबर, जो शेवटचा पण महत्वाचा घटक आहे. जे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे चयापचय संस्था जी आहे आपली, तर ती व्यवस्थित काम करावं तिने, म्हणून फायबर नावाचा एक कंपोनंट असतो. त्या तशाच्या तशा आपल्या शरीरामधनं एक्सक्रीट आउट किंवा बाहेर टाकल्या जातात काही प्रमाणामध्ये, तर त्याला फायबर म्हणतात. मग तरी आपण ते का खायचं हे काहींच्या याच्यामध्ये विचार येऊ शकतो. तर ते याच्यासाठी खायचं की तुमचा जो डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, तुमची जी चयापचय संस्था आहे, तिला स्वच्छ करण्यासाठी हे फायबर तुमच्या बॉडीमध्ये जाणं आवश्यक असतं. आता हे फायबर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे, जसं मी आता म्हणाले तसंच ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, मका आहे, स्वीट कॉर्न किंवा आपला रेग्युलर मका जो आहे. तर आता आवाज येतोय व्यवस्थित? येतोय मॅडम. ओके ओके. ऍक्च्युली तिथे मेसेज बघितला मी की आवाज व्यवस्थित येत नाहीये. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला फायबर खाणं आवश्यक असतं. आता याच्यानंतरचा दुसरा भाग आपण बघूया अन्न. अन्न म्हणजे आपण ज्या ज्या फॉर्म मध्ये किंवा ज्या प्रकारे अन्न जे आहे ते घेतो ताटामध्ये किंवा आपण खातो. ठीक आहे. आता जसं पोळी भाजी वरण भात हे एक चौरस आहार आहे. ठीक आहे. या नाही, तिला पातळ करतो. बरोबर आहे, कारण की त्याची क्वांटिटी आहे लागणारी आपल्याला कमी आहे. तुमचं जेवढं वजन असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला ती जी डाळ असते ती भाजीत पण डाळी घालत असतो, पण जास्तीत जास्त प्रमाण जे जातं आपल्या पोटामध्ये ते वरणामधनं जातं. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी येते की जे प्रोसेस्ड प्रोडक्ट आहेत, मार्केटमध्ये रेडीली अवेलेबल आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये बिस्किट किंवा जॅम, सरबत या गोष्टी येतात. तर ह्या प्रत्येक प्रोडक्टचं जे न्यूट्रिशनल प्रोफाईल आहे किंवा न्यूट्रिशनल फॅक्ट आहे की त्याच्यातनं काय काय मिळतं, किती मिळतं, कोणता पोषक घटक किती प्रमाणात मिळतो, हे त्या त्या प्रोडक्टच्या लेबलवरती दिलेलं असतं. जनरली टेबल फॉर्म असतो न्यूट्रिशनल फॅक्ट म्हणून, तर त्याप्रमाणे तुम्ही त्याला बघू शकतात, वाचू शकतात
आणि त्याप्रमाणे ते प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. आता तुमच्या डाएटमध्ये सगळे पोषक घटक लागतात हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. म्हणून तेल खायचं नाहीये किंवा म्हणून आपल्याला बेकरी प्रोडक्ट अजिबात खायचे नाहीयेत असं नाहीये, पण गोष्टी तुम्ही प्रमाणात घ्या. मराठी म्हण आहे अति तिथे माती. कुठली पण गोष्ट तुम्ही जास्त घेतली की ती काहीच उपयोगाची राहत नाही. तर ती सेम गोष्ट अन्नाच्या बाबतीमध्ये पण आहे. तुम्हाला जितकी आवश्यकता आहे तेवढं तुम्ही कंझ्युम करायला पाहिजे. काही फिजिकल कंडिशन्स असतात प्रत्येक आयुष्यामध्ये की त्याप्रमाणे ह्या गरजा कमी जास्त होऊ शकतात. जशा लहान मुलांचं एज वाईज असेल, जे म्हातारी माणसं आहेत त्यांना त्यांची चयापचय संस्था जी आहे ती वीक झालेली असते, त्याप्रमाणे त्यांचं कंझम्पशन वाईज हे प्रोफाईल बदलू शकतं. तसंच जी प्रेग्नंट लेडीज असतात किंवा जी आई आहे जी बाळाला दूध पाजतीये, तर त्याप्रमाणे तुमच्या डाएट मधलं प्रमाण थोडंफार बदलू शकत असतं आणि ते डॉक्टर लोक सांगतात पण की तुम्हाला आता सध्या काय जास्त खाण्याची गरज आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं डाएट ठेवायला हवं, कारण की शरीर जर व्यवस्थित असेल, हेल्थ जर व्यवस्थित असेल तर तुम्ही काम करू शकतात आणि मग तुम्हाला सक्सेस मिळू शकते. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. ओके. आता आपण प्रक्रिया सिद्धांत एकानंतर एक बघूयात की फूड प्रोसेसिंग जे आहे तर ते कुठल्या प्रिन्सिपल्स वरती बेस्ड आहे. ठीक आहे, तर ते सिद्धांत आपण बघूया. सगळ्यात साधा सिद्धांत तो म्हणजे वस्तू वाळवणे, जे ट्रॅडिशनली पण आपल्याकडे केलं जातं. जसं आधी पावसाळ्यामध्ये भाजीपाला अवेलेबल नसायचा आणि त्यासाठी मग आजींच्या काळामध्ये म्हणजे आजच्या एक 30 वर्ष आधी 50 वर्ष आधी ते काय करायचे, उन्हाळ्यामध्ये त्या भाज्या सुकवून ठेवायचे. अगदी गवारीच्या शेंगा त्या सुद्धा सुकवून ठेवायचे किंवा मग मेथीची भाजी आहे तर ती वाळवून ठेवायचे आणि मग त्याला कोरड्या कपड्यामध्ये ठेवणार किंवा कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवणार. त्याला पण काय करतो, जे मी आधी सुरुवातीलाच बोलले होते की भाजीपाला आणि फळं याच्यामध्ये 80% जास्त पाणी असतं आणि जितकं पाणी जास्त तेवढी ती वस्तू लवकर खराब होते. खराब होण्यामागचे 2 मूळ कारण आहेत. एक तर त्या पाण्यामुळे जे घटक आहेत त्या पदार्थामधलेच ते खराब होत चालतात आणि दुसरी गोष्ट आहे की तिथे जीवाणू आणि विषाणूंची वाढ होते. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढले की ते खराब करतात, स्पॉइल करतात, वस्तूला सडवतात आणि जे त्याच्यामधले घटक आहेत ते पण खराब होत असतात. तर म्हणून आपण काय करायचं, सगळ्यात सोपं काम की त्याच्यातलं पाणी सुकवून टाकायचं. आपण पूर्ण पाणी नाही सुकवू शकत, पण जे 80% किंवा 85% आहे त्याला आपण 10 ते 12% ह्या जर का रेंजला आणलं तर ती गोष्ट जास्त टिकत असते. जसं आपण धान्याचं उदाहरण घेतलं होतं की गव्हामध्ये किती ते नॉन पेरिशेबल कमोडिटी आहे, कारण त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते ह्या रेंजला असतं 10 ते 12%. तसंच जर दूध आहे, दूध तुम्ही जर तापवलं नाही तर ते संध्याकाळपर्यंत खराब होतं, पण तेच दूध जर त्याची दुधाची पावडर केली तर ती वर्षभर राहू शकते. इथे काय केलंय, दुधाची पावडर केली म्हणजे त्याच्यातलं पाणी सुकवून टाकलं, जितकं शक्य आहे तेवढं त्याला सुकवलं आणि मग जेव्हा पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं तर इथे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ होत नाही. तर ही गोष्ट करता येते. आता हे वाळवणं सुद्धा 2 पद्धतीने करतात. एक तर तुम्ही त्याला त्याचं तापमान वाढवा आणि मग त्याचं पाणी सुकवा, जसं आपण त्याचं बाष्पीभवन करतो त्याप्रमाणे, किंवा त्याला फ्रीज करून टाका, खूप थंड करा. खूप थंड केल्याने सुद्धा त्याच्यातलं पाणी हे जे आहे ते विलग होतं, वेगळं होतं. त्याच्यानंतर साधी गोष्ट थंड करणे, जसं भाजीचं आपण एक्झाम्पल बघितलं सुरुवातीच्या स्लाइड्सच्या वेळेस की भाजी मी वर ठेवली पालकची जुडी किंवा पालक तोडून वर ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी सुकून जाणार नॉर्मल टेम्परेचरला. तेच मी जर तिला फ्रीजमध्ये ठेवली तर ती 8 दिवस व्यवस्थित राहते. ठीक आहे, पण तिथे मी काय करायला हवंय की तिच्यासोबत एक कोरडा कपडा किंवा टिश्यू पेपर किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तिला ठेवणं आवश्यक आहे की ज्या योगे फ्रीज मधलं जे पाणी आहे, मॉइश्चर आहे, ते त्याच्यात गेलं नाही पाहिजे म्हणून. तर तसं तुम्ही त्याला थंड करू शकतात. थंड केल्याने जे काय उद्योग आहे, ठीक आहे, मी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाबद्दल नंतर सांगते. आपण आधी हे कंप्लीट करूया डिस्कशन आपलं आणि मग नंतर मी याचं उत्तर पण देते. तर तसं आपण थंड करू शकतो.
उच्च तापमान प्रक्रिया मध्ये वेगवेगळ्या तापमानाला आपण त्या प्रक्रियेला वेगळं वेगळं नाव असतं. जसं आपण जर दुधाचं एक्झाम्पल घेतलं तर जे आपल्याला पॅकेट मिळतं मार्केटमध्ये, मग ते गोकुळचं असेल किंवा महानंदचं असेल किंवा विकासचं असेल, जे औरंगाबाद मार्केटला अवेलेबल आहेत, तर तिथे HTST म्हणजे हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम, ठीक आहे, ह्या पद्धतीने त्याला प्रोसेस केलेलं असतं. तिथे तापमान असतं 72 डिग्री सेल्सिअस. सेकंदांसाठी जे काय आपण प्रोसेस करत आहोत, तर त्या पर्टिक्युलर पदार्थाचं जे शेल्फ लाईफ आहे, म्हणजे त्याची टिकण्याची जी क्षमता आहे ती आपण वाढवू शकतो. जसं मी म्हणाले की दूध नाही तापवलं तर ते एका दिवसात खराब होणार, काही तासातच त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतात. आणि तेच जर आपण त्याला पाश्चराईज केलं तर तुम्ही बघितलं असेल की दुधाच्या बॅगवरती 3 दिवसाच्या आत ते वापरा असं त्याच्यावर दिलेलं असतं, यूज बाय असं देतात दुधाच्या बॅगवरती. तर तसं करू शकतात. त्याच्यानंतर दुधामध्येच रूम टेम्परेचरला म्हणजे किराणा दुकानामध्ये अवेलेबल असलेलं अमूलचे पॅकेट लाल रंगाचे तुम्ही बघितले असतील, तर त्याला स्टरलाइज्ड मिल्क म्हणतात, जे अजून जास्त टेम्परेचरला प्रोसेस केले जातात. आणि हे टेम्परेचर जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा वर असतं. 115 डिग्री सेल्सिअसला, 121 डिग्री सेल्सिअसला असं त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. आणि म्हणून मग ते दूध 90 दिवसांपर्यंत व्यवस्थित राहतं, की जरी तुम्ही त्याला रूम टेम्परेचरला ठेवलं तरी सुद्धा. त्याच्यानंतर तुम्ही टेट्रा पॅकिंग मध्ये म्हणजे बॉक्स पॅकिंग मध्ये पण दूध बघितलं असेल अमूलचं, तर त्याचं सुद्धा शेल्फ लाईफ साधारण 60 ते 90 दिवस पर्यंत असतं. तर असं आपण त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती वाढवू शकतो. त्याच्यानंतर साखर वापरून, हे जे खालचे 3 आहेत, साखर, मीठ आणि केमिकल्स, तर याला प्रिझर्वेटिव्ह ऍडिशन असं म्हटलं जातं जनरली. तर साखर वापरून आपण एखादी गोष्ट टिकवणं हे ट्रॅडिशनली पण करतोय. स्त्रियांना हे माहितीये की मुरब्बा बनवला जातो, बरोबर आहे. तर ते मुरब्बा बनवण्याची टेक्निक म्हणजे काय, तर तुम्ही साखर वापरून त्या पर्टिक्युलर मटेरियलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ होऊ देत नाही. कारण काय होतं की साखरेचं प्रमाण एवढं जास्त आहे त्या पदार्थामध्ये की तिथे ते जीवाणू विषाणू जे आहेत ते जिवंत राहू शकत नाहीत. आणि जर म्हणजे सायंटिफिक याचं रिझन द्यायचं म्हटलं तर ऑस्मोसिस होतो, की ज्याच्यामुळे तो सेल मरून जातो, कट होतो तो सेल आणि मरतो. म्हणून मग साखरेमध्ये आपण ती गोष्ट जी आहे ती टिकवू शकतो आणि त्याची शेल्फ लाईफ वाढवू शकतो. मुरब्बा केला तर तो वर्षभर चांगला राहील, पण तेच तुम्ही कैरी जर का ऍज इट इज ठेवली तर ती 2-3 दिवसामध्ये खराब होत असते. तेच मिठाचा वापर करून पण आपण गोष्टी टिकवू शकतो. जसं खारवणे आहे, म्हणजे अगदी मासे जे असतात त्यांना पण खारवून टिकवता येतं. तसंच आपण जे लोणचं बनवतो, ट्रॅडिशनल प्रोडक्ट जो वर्षभर टिकतो, याच्यामध्ये नुसतं मीठच नाही तर वेगवेगळे पदार्थ आपण तिथे वापरत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये हर्डल टेक्नॉलॉजी म्हणतात. अडथळ्यांची शर्यत सगळ्यांना माहीत असेल, तर आपण काय करतो की जे जे खराब करणारे घटक आहेत त्यांच्यासाठी आपण अडथळे निर्माण करतो, की मिठामधनं वाचलास तर तेलामुळे तो खराब होणार, म्हणजे तो सेल जो आहे तो मरणार. तेलामुळे वाचला तर मसाल्यांमुळे मरणार. जसं आपण सोडियम मेटाबायसल्फाइड वापरता येतं किंवा सल्फर डायऑक्साईड वापरता येतं. तर असं वेगळे वेगळे आपण पदार्थ वापरून त्या पर्टिक्युलर पदार्थाची जी टिकवण क्षमता आहे ती वाढवू शकतो. त्याच्यानंतर जे शेवटचं आहे स्वच्छता पाळणे, याला इंग्लिशमध्ये हायजीन मेंटेनन्स आणि असेप्सिस असं म्हटलं जातं. तर जरी तुम्ही स्वच्छता पाळली तरी सुद्धा तुम्ही त्या प्रॉडक्टची शेल्फ वाढवू शकतात.
वरचा काही कचरा त्या गोष्टी ऍड होत नाहीत. ठीक आहे. आता ही जी पुढची स्लाइड आहे ही फक्त याच्यासाठी आहे की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कुठून डाळ विकत घेणार, जिथे ती अशी गोण्यांमध्ये ठेवलेली आहे ओपन, की रस्त्यावरची डस्ट त्याच्यामध्ये जातीये, की तुम्ही ती अशा मॉलमधनं विकत घेणार की जिथे प्रॉपर पॅकिंग आहे, त्या पॅकिंग मधनं त्याच्या आतमध्ये काय ठेवलंय ते एका छोट्या पोर्शन मधनं दिसतंय. तर पर्सन म्हणून तुम्ही काय करणार, एक कस्टमर म्हणून तुम्ही काय करणार बरं, याच्यातली कुठली घेणार, पहिल्या चित्रामधली घेणार की दुसऱ्या चित्रामधली घेणार? तुमचे प्रत्येकाचे उत्तर असणार आहेत. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला गोष्ट दिसताना चांगली दिसते तेव्हा मॅक्सिमम लोक ती घेतात. तर हा फरक तुमच्या प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला करता आला पाहिजे की लोक अट्रॅक्ट कुठे होणार आहेत, तुमचे जे कस्टमर आहेत, आणि कस्टमर मध्ये पण टार्गेट कस्टमर. ठीक आहे. मी जेव्हा टार्गेट कस्टमर म्हणतीये त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही तुमचा पदार्थ जो काय अन्न पदार्थ बनवलाय किंवा जी डाळ बनवली आहे किंवा तुम्ही पीठ बनवलंय एखादं, तर ते तुम्ही कोणासाठी बनवलंय. ठीक आहे. आता जसं डाळ आहे हे जनरल पर्पज आहे, म्हणजे मग तिथे काय होणार, जर मी पूर्ण भारताचा विचार केला तर 150 करोड हे माझे कस्टमर्स आहेत, कारण की मी डाळ बनवतीये जी प्रत्येक घराला लागणार आहे. बरोबर. तेच जर मी का चॉकलेट बनवत असेल, माझा प्रॉडक्ट जर का चॉकलेट असेल, तर मी काय करतेय, टार्गेट कोणाला करतेय, फक्त लहान मुलांना. मग तिथे मी काय विचारात घेणं आवश्यक आहे की लहान मुलांना काय आवडेल, कुठला फ्लेवर आवडेल, कुठली चव आवडेल, साखरेचं प्रमाण किती आवडेल, चॉकलेटचा कलर कसा असला पाहिजे, ते दाताखाली कसं आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी बघणं आवश्यक आहे. बरोबर. तर पदार्थ बनवताना तुम्ही तुमचा टार्गेट कंझ्युमर कोण आहे, कोणासाठी तुम्ही तो प्रोडक्ट बनवतात हे तुम्ही मार्केटमध्ये बघितलं पाहिजे, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट बनवायला हवा. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. आता ही जी स्लाइड आहे याच्यावरती डाळीचे वेगवेगळे पॅकिंग हे दाखवलेले आहेत. ठीक आहे. टोटल तुम्हाला इथे 6 चित्र दिसतात आहेत. ठीक आहे. हे वेगवेगळे पॅकिंग आहेत. जे पहिलं चित्र आहे त्याच्यामध्ये 3 पॅक्स आहेत जे रिटेल पॅक आहेत. ठीक आहे. रिटेल पॅक आपण केव्हा म्हणतो, जेव्हा एखादी वस्तू 5 किलोच्या खाली तिचं वजन असतं तेव्हा त्याला रिटेल पॅकिंग म्हणतात, आणि जेव्हा ती त्याच्या पुढे जाते 5 किलोच्या वर, देन इट इज कॉल्ड ॲज बल्क पॅकिंग. त्याला मग बल्क पॅकिंग या सदराखाली तुम्हाला ठेवायला लागतं. ठीक आहे. तर बल्क पॅकिंग हे जे आहे खालचे जे 3 चित्र आहेत, ठीक आहे, तर ते बल्क पॅकिंगचे. आणि तुम्हाला कंपॅरिझन साठी शेवटचं 6 नंबर जे सगळ्यात राईट हँड साईडला आहे ते चित्र जे आहे तिथे 2 गोष्टी आहेत. एक आहे गोणी आणि दुसरं आहे की पॉली पॅकिंग आहे. ठीक आहे. म्हणजे प्लास्टिकची बॅग आहे आणि तिच्यावरती प्रिंटिंग पण आहे. तुम्ही स्वतः बघू शकता की दोघांपैकी कुठलं चांगलं दिसतंय आणि जास्तीत जास्त लोक कुठलं घेतील. ठीक आहे. आता दिसण्यासोबत त्याचं जे आहे म्हणजे त्याचा वापर ही सुद्धा गोष्ट महत्वाची असते. आता दरवेळेस तुम्ही सोबत त्याला जर का कोचा लागला तर ही गोष्ट प्लास्टिकची बॅग कशी अगदी बाईवरती किंवा तुमच्याकडे मोपेड असेल ऍक्टिव्हा सारखी त्याच्यावरती सुद्धा तुम्ही समोर ठेवू शकता. तिला हाताने उचलणं सुद्धा सोपं आहे कारण की तिला बंद दिलेले आहेत वरती. बरोबर. तेच त्याच्यामध्ये जर का हाफ पोर्शन हा ट्रान्सपरंट ठेवलात तुम्ही तर ती वस्तू दिसते पण, म्हणजे कस्टमरला दिसणार आहे की तो काय घेतोय. ठीक आहे. आपल्याला जे दिसतं त्याच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवतो आणि हे जनरल ऑब्झर्वेशन आहे ह्युमन बिंगचं. जेव्हा तुम्हाला वस्तू दिसत असते तुम्ही तिला पटकन हातात घेतात किंवा पटकन ती घेऊ शकतात, विकत घेऊ शकतात. तेच तुम्हाला जर ती दिसत नसली तर काय होतं, घरी जाऊन ते पॅकेट ओपन करेपर्यंत तुम्हाला थांबायला लागणार आणि तोपर्यंत जे तुमचा प्रेफरन्स आहे तो कुठे शिफ्ट होऊन गेलेला असतो, ट्रान्सपरंट प्रॉडक्टकडे. ठीक आहे. तर असं तुम्ही पॅकिंग जे आहे ते चूज करू शकतात की कसं पॅकिंग तुम्हाला करायचं आहे. आता पॅकिंग कसं करायचंय त्याचे मी तुम्हाला कस्टमरच्या व्ह्यूजने 2 गोष्टी सांगितल्या की ते कसं दिसतंय, त्याच्यावरती प्रिंटिंग कशी आहे, तुमच्या हिशोबाने म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर आहे, जो बनवणारा आहे त्याच्या हिशोबाने महत्वाच्या गोष्टी काय आहेत, त्याची किंमत किती आहे,
ते जे पॅकेजिंग मटेरियल तुम्ही वापरणार आहात त्याची किंमत किती आहे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती प्रिंटिंग इझिली होतंय का, किती सोपं जातंय. कारण मटेरियल बदललं की त्याचे प्रिंटिंग कॅरेक्टरिस्टिक्स बदलतात. ठीक आहे, तर ते तुम्हाला एकतर किती रुपयाला पडतंय एक पॅकेट, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर प्रिंटिंग इझिली होतंय की नाही होतंय, या गोष्टी तुम्ही महत्वाच्या लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही बल्क पॅकिंग 5 किलोचं करतात किंवा 5 किलोपेक्षा जास्त करतात, तर त्यावेळेस तुमची 10 किलोची वस्तू फक्त एका बॅगमध्ये बसते. आणि तेच जर तुम्ही 1-1 किलोचं करत असाल तर तुम्हाला किती पॅकेट लागणार आहेत, 10 पॅकेट लागणार आहेत. म्हणजे इथे काय होतंय, पॅकेजिंग कॉस्ट वाढत आहे. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टींचं तुम्ही उहापोहा करणं जो आहे ते आवश्यक असतं जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट बनवतात त्यावेळेस. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. आधींचे पर्याय कुठले कुठले अवेलेबल आहेत. ठीक आहे, आता जे इथे स्लाइड मध्ये लिस्ट केलेले आहेत तेवढेच पर्याय नाहीत मार्केटमध्ये, याच्यापेक्षा पण जास्त आहेत. मी आता जे घेतलेत हे इकॉनॉमिक आणि जनरल असे जे काय पर्याय उपलब्ध आहेत ते फक्त घेतलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यात जास्त जे पॅकेजिंग मटेरियल उपलब्ध आहे मार्केटमध्ये आणि जे वापरलं पण जातं ते आहे प्लास्टिक कॅटेगरी मधलं, ज्याला इंग्लिशमध्ये पॉलिमर म्हटलं जातं. ठीक आहे, इथे मी 3 त्याच्यामध्ये कॅटेगरीज लिहिलेल्या आहेत, पण त्याच्यात खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. LDPE म्हणजे लो डेन्सिटी पॉलीइथिलीन. ठीक आहे, जी आपली पॉलिथिनची बॅग असते, ट्रान्सपरंट प्लास्टिकची बॅग. ठीक आहे, तर ते असतं LDPE. LDPE सगळ्यात स्वस्त ऑप्शन आहे, त्याच्यामधनं तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट दिसू शकतो. आणि ह्या LDPEच्या ज्या बॅग्स असतात ह्या किती वजनाचं मटेरियल त्याच्यात बसतं याप्रमाणे, आणि त्या बॅगचं वजन किती आहे, म्हणजे तुम्हाला 100 बॅग लागतात ते, तुम्हाला 200 बॅग लागतात ते, तर नगापेक्षा ह्या ज्या बॅग आहेत ह्या वजनावर विकल्या जातात. ठीक आहे, म्हणजे 50 रुपयाच्या 100 बॅग, 70 रुपयाच्या 100 बॅग अशा त्या तुम्हाला मिळतात. ठीक आहे, अगदी साध्यात साधं तुम्ही ट्रान्सपरंट प्लास्टिकची बॅग घेतली, एक हँड सिलिंग मशीन घेतलं, तर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते ट्रान्सपरंट बॅग मध्ये मार्केटमध्ये विकू शकतात. ठीक आहे, पण त्याच्यावर लेबल येत नाही, ते तुम्हाला सेपरेटली लेबल जे आहे ते लावायला लागतं. त्याच्यानंतर आहे HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन. ठीक आहे, हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन कॅटेगरीमध्ये जे 1 नंबरचं चित्र आहे हिरव्या रंगाचं, ठीक आहे, तर ते आहे HDPE, की जिथे त्या प्लास्टिकची जी थिकनेस आहे ती जास्त असते. ठीक आहे, आणि त्याचं इंडिव्हिज्युअल वजन पण जास्त असतं, पण त्याची प्रिंटॅबिलिटी खूप चांगली असते, म्हणजे त्याच्यावर तुम्ही प्रिंटिंग इझिली करू शकता. तर तसं पॅकिंग करता येतं. आणि जसं पॅकेजिंग मटेरियल बदलतं तसंच पॅकेजिंगची मशिनरी पण बदलते. ठीक आहे, तर जे 1 नंबरचं आहे तसं पॅकिंग जर तुम्हाला हवं असलं, ठीक आहे, तर त्याला फॉर्म फील सील असं मशीन लागतं. आणि तेच 2 नंबरचं जे आहे ज्याच्यावर तूर डाळ लिहिलेलं आहे, जी दिसतीये डाळ आतमधली, तर त्याला तुम्ही साधं हँड सिलिंग मशीनने सुद्धा सील करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्लास्टिक जे सगळ्यात खाली दिले, ठीक आहे, राईट हँड साईडला सगळ्यात खालचं चित्र, तर त्याला नॉर्मली स्टँड पाऊच म्हटलं जातं. ठीक आहे, स्टँड पाऊच मध्ये तुम्ही 200 ग्रॅम 500 ग्रॅम असं वजन जे आहे ते भरू शकतात. याच्यातही 2 प्रकार येतात, एक आहे की तुम्ही हँड सीलरने त्याला सील करणे, आणि दुसरं की त्याला झिप लॉक असणे, म्हणजे त्याचं स्वतःचं सीलिंग असतं आणि तुम्ही त्याला फक्त जोडायचं असतं. ठीक आहे, झिप पाऊच तुम्ही बघितले असतील, साध्या पॉलीबॅग्स मध्ये सुद्धा हे झिप पाऊच अवेलेबल आहेत. रेड कलरची लाईन असलेले ज्या प्लास्टिक बॅग बघितल्या असतील बघा तुम्ही, तर ते झिप लॉक बॅग्स असतात. त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे पेट बॉटल्स. ठीक आहे, पेट बॉटल्स म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स ज्या तुम्ही नॉर्मली आपण घरात पण धान्य भरायलाही वापरतो, आणि मार्केटला तुम्ही लोणच्याच्या ज्या बघितलेल्या असतील 200 ग्रॅमसाठी 500 ग्रॅमसाठी, तर त्या पेट बॉटल्स असतात. पेट म्हणजे हा सुद्धा प्लास्टिकचाच प्रकार आहे, पण हे हार्ड प्लास्टिक असतं, आणि याचा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट. ठीक आहे, तर या पेट बॉटल्स ज्या आहे त्या हँडलिंगसाठी सोप्या असतात, पण याची किंमत या वरचे जे पर्याय होते त्यांच्यापेक्षा जास्त असते. त्याच्यानंतर आहे टेट्रा पॅकिंग. टेट्रा पॅकिंग म्हणजे सेकंड लाईन मध्ये
जे लेफ्ट साइड पासून डाव्या हातापासून पहिलं जे चित्र आहे, ठीक आहे, ते आहे टेट्रा पॅकचं. तर टेट्रा पॅक म्हणजे बॉक्स पॅकिंग असते. याच्यामध्ये वेगवेगळे पॅकेजिंग मटेरियल जे आहे त्यांचं एकत्र एक संध त्याला तयार केलेलं असतं, ज्याला लॅमिनेशन म्हणतात. आणि याच्यामध्ये जो तुमचा फूड प्रोडक्ट आहे तो जास्तीत जास्त काळ टिकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅन पॅकिंग. सेकंड नंबर टेट्रा पॅकच्या शेजारचं जे चित्र आहे ते आहे कॅनचं. तर कॅन हा मेटल कॅन असतो, ठीक आहे, MS चा बनलेला असतो तो, माइल्ड स्टीलचा, आणि त्याला आतून जे आहे ते टिनचं कोटिंग असतं. आणि टिन मेटलचं कोटिंग करण्यामागचं महत्वाचं कारण की जो काय तुम्ही अन्नपदार्थ त्याच्यामध्ये ठेवणार आहात त्याच्यासोबत मेटलची काहीही रिॲक्शन होऊ नये एवढ्यासाठी तो ठेवलेला असतो किंवा त्याला लेअरिंग केलेलं असतं, लॅकरिंग म्हणतात त्याला. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे काचेची बरणी, ठीक आहे, जी आपण घरी लोणच्यासाठी वापरतो किंवा जिथे कुठे ऍसिडिक मटेरियल जास्त असतं तर त्या ठिकाणी काचेच्या बरण्या वापरल्या जातात. जशी तुम्ही मार्केटमध्ये किसानची केचपची बॉटल बघितली असेल किंवा अजूनही बाकीचे पदार्थ असतात, सोया सॉसची बॉटल, त्याच्यानंतर चिली सॉसची बॉटल, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या काचेच्या बाटल्या असतात. महत्वाचा मुद्दा एवढाच आहे काचेची बाटली वापरण्याचा की एकतर ते कशाशीही काहीही रिॲक्शन करत नाही, ठीक आहे, आणि त्याच्यामधनं तुमचा प्रॉडक्ट व्यवस्थित दिसतो. त्याचा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे की त्याला तुम्हाला हँडल करताना फार व्यवस्थित करावं लागतं, नाहीतर मग ती खाली पडली की फुटते. ठीक आहे. तर हे पर्याय आहेत. याच्यासोबत पॅकेजिंग मध्ये अजून जे पर्याय आहेत ते आहेत ऍक्टिव्ह पॅकेजिंग, की जिथे जो काय कार्बन डायऑक्साईड तयार होतो फूड प्रोडक्ट मध्ये स्टोरेजच्या ड्युरेशन मध्ये तो त्याच्यातून काढला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असेल तर तसे होल्स असतात छोटे छोटे. त्याच्यानंतर काही जे असतात त्यांच्यामध्ये एक ऍब्झॉर्बंट पॅड पण टाकलेलं असतं छोटे छोटे, जसं की जर तुम्ही मीठ मांस जर का प्रोसेस करत असाल, त्याचं पॅकेजिंग करत असाल तर तिथे ऍब्झॉर्बंट पॅड्स असतात की जे काय त्याला पाणी सुटतंय ते शोषून घेतात. ठीक आहे. तर मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर पॅकेजिंग, इडिबल पॅकेजिंग, इडिबल म्हणजे खाण्यासारखं पॅकेजिंग. सध्या मार्केटमध्ये प्लेट्स, चमचे आणि पॅकेजिंग मटेरियल हे सगळे खाण्याच्या पदार्थांचं सुद्धा बनवलं जातं. जे गव्हामधलं जे काय बाय प्रोडक्ट आहे ज्याला ब्रॅन म्हटलं जातं त्याचा वापर करून असे पॅकेजिंग मटेरियल जे आहेत ते बनवले जातात आणि तुम्ही तुमच्या अन्नासोबत ती प्लेट पण खाऊ शकता. ठीक आहे. तर असे इडिबल पॅकेजिंग, श्रिंक रॅपिंग, त्याच्यानंतर मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर पॅकेजिंग असे सुद्धा पॅकेजिंगचे पर्याय आहेत. आणि ते जे आहेत असे पर्याय जे आहेत त्यासाठी थोडीशी कॉस्ट मग त्याची त्याप्रमाणे वाढते. ठीक आहे. आता पॅकेजिंग मटेरियलचे सुद्धा बऱ्यापैकी बघितलं असणारे किंवा जे छोटे उद्योग असतात तिथे हे सगळ्यात सोपं साहित्य म्हणून जे आहे ते वापरलं जातं. मॅडम तुम्ही ती जी बॅग आहे ती सील होते. ठीक आहे. तर तसं तुम्ही सगळ्यात सिम्पलेस्ट सीलिंग करू शकतात. त्याच्यानंतर सेकंड मशीन जी आहे ती आहे फूट ऑपरेटेड सीलिंग मशीन. हँड ऑपरेटेड मध्ये काय होतं, तुमचे हात बांधले जातात, त्याचा स्पीड कमी असतो सीलिंग करण्याचा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जर तुम्हाला जास्त स्पीडने करायचं असलं तर त्या केसमध्ये तुम्ही फूट ऑपरेटेड सीलिंग मशीन वापरू शकता. आता ही जी मशीन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीये तिला म्हणतात फॉर्म फील सील मशीन. तर फॉर्म फील सील मशीन हे सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारी मशिनरी आहे. इथे फॉर्म फील सील असे जे 3 शब्द आहेत तर ते काय इंडिकेट करतात की ती पॅकेजिंग मशीन काय काय करते. ठीक आहे. ती सगळ्यात पहिले तर पॅकेट बनवते. ठीक आहे. इथे त्या मशीनमध्ये तुम्हाला पॅकेजिंग मटेरियलचा फक्त रोल टाकायचा आहे. जसा तुमचा दोऱ्याचा रीळ असतो ना त्याप्रमाणे याचा रीळ असतो. ठीक आहे. किंवा कपड्याचा तागा असतो बघा कापड दुकानामध्ये, तर तसं या पॅकेजिंग मटेरियलचा जो आहे तो रोल लावलेला असणार आहे. आणि
त्या रोलला फोल्ड करून, दोन्ही बाजूने फोल्ड करून ते पॅकेट बनवतं. त्याच्यानंतर हे असे जे पॅकेजिंग आहेत किंवा अशी जी मशिनरी आहे ती वापरताना तुमचा जो रोल आहे पॅकेजिंग मटेरियलचा, त्याच्यावरती सगळे डिटेल्स ऑलरेडी टाकलेले असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कधी पॅकेजिंग करता ते, त्याची शेल्फ लाईफ किती आहे, त्याची किंमत किती आहे, हे सगळंच्या सगळं त्या रोलवरती प्रिंट केलेलं असतं. किंवा काही जण काय करतात की जे लेबल वरचं बाकीचं प्रिंटिंग आहे जनरल ते करून ठेवतात आणि त्यानंतर फक्त पॅकेजिंगची डेट, लॉट नंबर आणि त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग कधी झालं तर तेवढं फक्त ह्या गोष्टी ऍड करायच्या राहू देतात आणि मग ते स्टॅम्पने ऍड करतात. ठीक आहे, हे स्टॅम्पिंग पण मॅन्युअली करता येतं, म्हणजे हाताने पण करता येतं, किंवा त्याची प्रिंटिंगची मशीन पण तुम्ही तुमच्या जी लाईन असणार आहे पॅकेजिंगची त्याच्यावरती तुम्ही तिला ऍड करू शकतात. ठीक आहे, आता हे जे मशीन असतात फॉर्म फिल सीलचे मशीन, हे तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त देतात. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय की तासाला तुमच्या ज्या बॅग तयार होतात किंवा जे प्रोडक्ट तयार होते ते खूप जास्त तयार होतं ऍज कम्पेअर टू जे साधे सीलिंग मशीन आहेत त्यांच्यापेक्षा. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. पुढच्या स्लाइड मध्ये सुद्धा फॉर्म फिल सील मशीनच आहे, पण त्याचं डिझाईन थोडं वेगळं आहे. याच्यामध्ये व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल असे वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत आणि त्याप्रमाणेच त्यांच्या किमती सुद्धा आहेत. जसं आता तुम्हाला इथे दिसत असेल की याच्यावरती ट्रान्सपरंट फिल्म होती त्या मशीनवरती आणि मग तसं तुम्ही करू शकता. आता इथे मी 4 जे पॅकेजिंगचे पर्याय आहेत त्यांच्या साधारण किमती ज्या आहेत मार्केटमधल्या त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता ह्या ज्या किमती आहेत ह्या रिनाऊंड ब्रँड्सच्या आहेत, तर तुम्ही फॅब्रिकेशन करून सुद्धा मशीन्स करून घेऊ शकतात, जिथे तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो, कमी किमतीमध्ये ते प्रॉडक्ट मिळू शकतं, म्हणजे याच्यापेक्षा कमी किमतीतही ते अवेलेबल होईल. ठीक आहे, तर याच्यात जे सगळ्यात डाव्या बाजूला आहे, ठीक आहे, तर ती मशीन आहे 5,000ला. ही मशीन नॉर्मली नॉनव्हेज प्रोडक्ट्स आणि जे प्रॉडक्ट शेल्फ लाईफ मध्ये जर का हवा राहिली त्या प्रॉडक्टच्या सोबत तर खराब होतील, तर अशा प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. अन्न पदार्थांमध्ये शेंगदाणे आणि खोबरं यांच्यासाठी नॉर्मली तुम्ही असं पॅकिंग बघितलं असेल की जसा शेप त्या आतमधल्या अन्न पदार्थाचा असतो तसाच शेप त्या पॅकेजिंग मटेरियलला असतो. एका बाजूने ट्रान्सपरंट असतं ते आणि एका बाजूने त्याच्यावरती प्रिंटिंग डिटेल्स या टाकलेल्या असतात. तर त्याला ऍक्च्युली व्हॅक्युम पॅकिंग असं म्हटलं जातं अशा प्रकारच्या पॅकेजिंग मटेरियलला. ठीक आहे, आणि व्हॅक्युम पॅकिंगची मशीन जी आहे ती तुम्हाला 5,000पासून मिळते. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक पॅकेट एका वेळेस होतंय, 4 होतात ते, 10 होतात ते, याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढत जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर जे मधले 2 आहेत जे 1,25,000 आणि 2 लाखाचं आहे, तर ते फॉर्म फिल सील मधले व्हेरियंट्स आहेत, म्हणजे त्याच्यातले वेगवेगळे प्रकार आहेत. आता इथे कसं असणार आहे की एकतर कुठलं पॅकेजिंग मटेरियल त्याच्यावरती चालतं आणि ते तासाला किती पॅकेट बनवतं. ठीक आहे, त्याचा आउटपुट रेट किती आहे याप्रमाणे तुम्ही पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते डिसाईड करू शकतात. ठीक आहे, आणि तसंच तुम्ही मशीन पण डिसाईड करू शकतात. आणि सगळ्यात कमी किंमत असलेलं जे आहे ते आहे हँड सिलिंग मशीन, जे 800 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत अवेलेबल आहे. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. ठीक आहे, आता डाळी कशा टिकवायला हव्यात तर ह्यासाठी काही सिंपल प्रिन्सिपल्स आहेत, तर ते मी इथे त्याची यादी बनवलेली आहे. ठीक आहे, डाळीतलं पाण्याचं प्रमाण कमी करायचंय. शेतामधनं जेव्हा आपण धान्य काढतो किंवा त्याची डाळ तयार होते तेव्हाचं जे काय प्रमाण असेल ते आपल्याला 12% आणायचे. 15 असेल तर आपल्याला थोडंसं त्याला सुकवावं लागेल आणि मग ते तुम्ही त्याला पॅक करा. ती डाळ तुमची जास्त दिवस टिकणार आहे. त्याच्यानंतर त्या डाळीसोबत कचरा, काडी किंवा कीटक, माती अशा गोष्टी यायला नकोत, कारण त्या जर आल्या तर काय होईल की त्याच्यामधले आपल्याला डोळ्याला न दिसणारे त्यांचे स्पोर्स असतात, अंडी असतात कीटकांची, तर काय होईल ते वाढत जातील आणि मग काही दिवसानंतर काय होईल तुमच्या ते जे पॅकेट आहे त्याच्यामधनं जे पतंगे असतात किंवा
त्या छोट्या ज्या फ्लाईज असतात त्या बाहेर निघतील असं होईल. ठीक आहे, तर म्हणून तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही बल्क स्टोरेज करत असाल, म्हणजे जसं जुन्या काळामध्ये कणगीमध्ये कोंदट वातावरण नको, कारण कोंदट वातावरण असलं की तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याच्यानंतर बुरशी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढत जातात. त्याच्यानंतर तुम्ही ज्या डाळी आहेत त्यांना बोरिक पावडर लावू शकतात, कारण की डाळी आपण तशाच्या तशा कोरड्या तर खात नाही, आपण त्याला धुतो, शिजवतो आणि मग त्यानंतर आपण खात असतो. तर हे जे वॉशिंगची स्टेप आहे, तर बल्क स्टोरेज म्हणजे जिथे तुम्ही 100 किलो किंवा 1000 किलो असं धान्य जर का स्टोअर करत असाल तर ती जागा हवेशीर असायला हवी. ठीक आहे, ती कोंदट जागा नको. कोंदट जागा असेल तर काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात, बुरशी वाढते, म्हणून ती जागा तुम्ही हवेशीर ठेवली पाहिजे. जसं आपण कांद्याचं जर का उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जिथे कांदा स्टोअर केला जातो तर तिथे हवा खेळती हवी, ते हवेशीर असलं तर त्याच्यामध्ये मोड कमी येतात, आणि तेच जर का दमट वातावरण असलं तर त्याच्यामध्ये स्प्राउटिंग किंवा जे मोड येण्याचं जी गोष्ट आहे ती फास्ट होते. त्याच्यानंतर आहे, आपण केमिकल्सवर डिस्कस करत होतो किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण जास्त वेळासाठी टिकवू शकतो. तर बोरिक पावडर तुम्ही वापरू शकता, कडुलिंबाचा पाला वापरता येतो, कारण त्याच्याने सुद्धा किडे जे आहेत ते त्या धान्यामध्ये होत नाहीत. त्याच्यानंतर पाऱ्याच्या गोळ्या, ग्रे कलरच्या राखाडी रंगाच्या गोळ्या मिळतात मार्केटला, त्या सुद्धा तुम्ही बल्क स्टोरेज मध्ये वापरू शकतात. इथे मी बल्क स्टोरेज ब्रॅकेटमध्ये लिहिण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की रिटेल पॅकिंग मध्ये तुम्ही या गोष्टी वापरू नका, या फक्त बल्क स्टोरेज साठीच्या आहेत. ठीक आहे, जेव्हा तुम्ही 1 किलोचं पॅकिंग करणार, 2 किलोचं पॅकिंग करणार, तर त्यावेळेस या गोष्टी तुमच्या प्रोडक्ट सोबत टाकू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा जो काय परिसर आहे जिथे तुम्ही प्रोसेसिंग करतात किंवा जिथे पॅकिंग करतात, मग तो घरातली एखादी रूम असू शकते किंवा तुमच्या शेतावरची रूम असू शकते किंवा अजून कुठे तुम्ही गोडाऊन घेतलेलं असेल, तिथली स्वच्छता पाळणं, टापटीप पाळणं फार महत्वाचं आहे. कारण स्वच्छ परिसरामध्ये कंटॅमिनंट्स किंवा येणारे जे काय वाईट गोष्टी आहेत, कीटक असतील किंवा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणूया किंवा डर्ट असेल, माती असेल, ती कमीत कमी येणार आहे. आणि ते जरी तुम्ही सांभाळलं तरी सुद्धा तुमचा प्रोडक्ट हा जास्तीत जास्त दिवस टिकू शकतो. स्वच्छता पाळणे, जसं ट्रॅडिशनली लोणच्याला पाण्याचे हात लावू नका असं तुम्ही पिढ्यानपिढ्या ऐकलं असेल, किंवा खराब हात त्याच्यामध्ये घालू नका, तर त्याच्या मागचं मेन रिझन ही स्वच्छता असते. कारण त्यात पाणी गेलं तर काय होईल, पाण्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतील आणि त्यामुळे तुमचा पदार्थ जो आहे तो खराब होईल. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. घेतली मॅडम स्लाइड. थँक्यू. तर आता पुढची जी स्लाइड आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे अन्न पदार्थ जे डाळींपासून बनू शकतात. ठीक आहे, जेव्हा दाल मिलचं डिस्कशन सुरू होतं तर आपण फक्त दाल मिलवरच थांबायला पाहिजे असं आवश्यक नाहीये. तुम्ही त्याचे अलाइड दुसरे प्रोडक्ट सुद्धा बनवू शकतात. डाळ मिल किंवा दाल बनवणे हा जरी तुमचा मेन बिझनेस असेल तर त्याच्यासोबत तुम्ही हे छोटे छोटे प्रमाणामधले साईड बिझनेस सारखं तुम्ही करू शकता. जसं मी आधीच म्हणाले की डाळीच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याप्रमाणे जी काय तुकडा डाळ निघते त्याच्यापासून तुम्ही पीठ बनवू शकता. त्याला जसं आपण हरभऱ्याच्या डाळीचं जर केलं तर बेसन म्हणून तुम्ही त्याला मार्केट करू शकता. ठीक आहे, त्याच्यापासून अजून प्रोसेस प्रोडक्ट शेव सारखे बनवू शकतात. किंवा तुम्ही एकत्र खूप साऱ्या डाळी जर का बनवत असाल की तुम्ही मुगाची डाळ पण प्रोसेस करतात, हरभऱ्याची पण करतात, उडदाची पण करतात, तर त्यापासून तुम्ही भाजणीचं पीठ तयार करू शकता. चकलीची भाजणी मार्केटला प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे आणि इथे स्लाइड वरती पण तो दाखवलाय. ठीक आहे, तर तसा उद्योग तुम्ही करू शकतात. आणि एक गोष्ट प्लीज सगळ्यांनी लक्षात घ्या की प्रत्येक माणूस हा फक्त ब्रँडच्या मागे पळतो असं नाही.
क्वालिटी एकदा जर का आवडली लोकांना तर तो ब्रँड जरी लोकल असला तरी पण त्याचा सेल चांगला होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थालीपीठाचं पीठ, की ज्याच्याने तुमचं जे काम आहे ते करण्यामागचा टाइम कमी होत असेल. हे जे सगळे पीठ मी एनलिस्ट केले, भाजणीचं पीठ, थालीपीठाचं पीठ किंवा ढोकळ्याचं पीठ, तर हे सगळे कन्व्हिनियंट प्रॉडक्ट्सच्या अंडर येतात. ठीक आहे. की किचन मधला वेळ जो आहे गृहिणीचा तो त्यायोगे कमी होतो. ठीक आहे. तर असं तुम्ही प्रोडक्ट जे आहे अलाइड किंवा साइड प्रोडक्ट म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता. आणि इथे जे मी लिहिले तेवढेच प्रोडक्ट आहेत असं प्लीज धरू नका, इतकं काही लिमिटिंग सेक्टर नाहीये. मी स्लाइड वरती तुम्हाला सांगता येतील, सगळ्यांना लक्षात येतील एवढेच फक्त घेतलेले आहेत. अजूनही प्रोडक्ट मार्केटला अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर डाळीपासून भाजलेली डाळ किंवा रोस्टेड पल्सेस असं पण बनवता येतं. त्याच्यानंतर तळलेल्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण हल्दीरामच्या प्रोडक्ट मधली मूग डाळ मार्केटला किती चालते. ठीक आहे. तर तसे प्रोडक्ट बनवता येतात. तर हे सगळे जे हे दाखवलेले आहेत, पॅकेज दाखवलेत, ते दाखवण्यामागचं मूळ मुद्दा जो आहे तो असा आहे की असे प्रोडक्ट तुम्ही तयार करू शकतात, त्याला मार्केट करू शकतात. म्हणजे सगळ्यांनी प्लीज एम हा ठेवा की जे काय प्रोडक्ट तुम्ही बनवणार आहात किंवा जे काय रॉ मटेरियल यूज करणार आहात त्याला मॅक्सिमम कसं वापरता येईल तसं तुम्ही तुमचं इन्कम वाढवू शकतात. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. आता जेव्हा आपल्याला फूड प्रोडक्ट बनवायचा असतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपल्याला कुठले नियम लागू होतात, कुठले रूल्स लागू होतात. तर आता सध्या असं आहे 2006 पासून की वेगवेगळे नियम तुम्हाला बघण्याची गरज नाही. तुम्हाला एकच कायद्याचा विचार करायचा आहे जो आहे FSSAI. ठीक आहे. तर या FSSAI च्या वेबसाईट वरती तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा किंवा हिंदीमध्ये सुद्धा येलो बुक म्हणून एक बुकलेट आहे ज्याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे पण जाऊन त्याचे रूल्स बघू शकतात. तुमच्या प्रोडक्टला कुठले स्टँडर्ड्स आहेत, कसं तुम्ही बनवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. त्याचे रेग्युलेशन्स दिलेले आहेत. औरंगाबादमध्ये FDAचं ऑफिस म्हणजे जे FSSAI लागू करण्यामध्ये जिल्हा लेवलवरती काम करतं, तर ते FDAचं ऑफिस जे आहे ते कांचनवाडीला आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या पण वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. मॅम प्लीज नेक्स्ट घ्या. आता FSSAI जे आहे त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला ऑलरेडी म्हणाले की याच्यामध्ये सगळे रूल एकत्र आहेत. ठीक आहे. म्हणजे आधी जे रूल वेगवेगळे होते ते आता एकत्र झालेत. आणि हे काय काय बघतं, हे जे चित्र आहे सध्या स्लाइडवरचं ते तुम्हाला दाखवतं की कुठल्या कुठल्या गोष्टींवरती हे पर्टिक्युलर FSSAI जे रूल्स आहे केलाय. त्याच्यानंतर जे जे रिस्क असतात की ज्याच्याने प्रोडक्ट खराब होऊ शकतो त्या सगळ्यांचा विचार केला गेलेला आहे. रेग्युलर इन्स्पेक्शन केलं जातं. ज्या काही कंपन्या आहेत त्यांचं रेग्युलर इन्स्पेक्शन केलं जातं. तिथे स्वच्छता कशी पाळली जाते, हायजीन कसं मेंटेन होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड जी आहे ती तुम्हाला हे दाखवतीये की ह्या सिंगल लॉच्या खाली, सिंगल अम्ब्रेलाच्या खाली कुठले कुठले रूल्स जे आहेत ते रिव्हील झालेले आहेत. म्हणजे आता ते याच्यामध्ये इन्क्लूड झालेत. FSSAIच्या अंडर PFA पण येतो जो आधी भेसळ कायदा वेगळा होता. त्याच्यानंतर जर तुम्ही फ्रूट वरती प्रोडक्ट बनवत असाल तर फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर वेगळा होता, तो पण याच्यामध्ये आहे. तुम्ही जर का मांस रिलेटेड, मीट रिलेटेड काही करत असाल तो सुद्धा कायदा याच्यामध्येच आहे, अंतर्धान आहे. त्याच्या यामध्ये इन्क्लूड आहेत, म्हणजे याच्यात येतात. तुम्हाला वेगळं याचं सर्टिफिकेशन घेण्याची गरज नाही.
FSSAIचं घेतलं की तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट याच्यापैकी बनवू शकता. आता पॅकेजिंग का करायचं? ठीक आहे, जसं मी म्हणाले होते की पॅकेजिंगने तुमची कॉस्ट वाढतीये, बरोबर. तर मग पॅकेजिंग का करायचं जर त्याची कॉस्ट वाढत असेल तर हे काही त्याचे महत्वाचे फायदे आहेत. ठीक आहे, जसं ती वस्तू जी आहे ती जास्त काळ टिकते, हवा बंद राहते. हवा बंद राहिल्यामुळे तिथे पाणी जाणार नाही, त्याच्यात हवा नाही गेली तर त्याच्यासोबत मायक्रो ऑर्गॅनिझम जाणार नाहीत. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला पॅकेजिंग जे आहे ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते हाताळायला सोपं आहे. ठीक आहे, तेल सुट्ट आपल्याला नेता येतं का? नाही, पण तेच जर त्याचा कॅन असेल किंवा त्याचं पॉलीबॅग असेल तर ती तुम्ही नेऊ शकता, तिला हातामध्ये नेता येतं. म्हणजे काय, ते हाताळायला सोपं होऊन जातं. त्याच्यानंतर ते जेव्हा तुम्ही एखाद्या पॅकिंगच्या मध्ये ठेवता तर ते दिसायला सुंदर दिसतं, आणि जी गोष्ट सुंदर दिसते ती जास्त विकली जाते, म्हणून आपल्याला पॅकेजिंग करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर गोष्टी एकत्र होत नाहीत. भाजीपाला आपण जेव्हा घेतो तर त्यावेळेस काय होतं, त्याच्यातच मिरच्या आहेत, त्याच्यातच गवारीच्या शेंगा आहेत, त्याच्यामध्येच भेंडी आहे, आणि मग घरी जाऊन काय करावं लागतं, ते वेगवेगळं करावं लागतं. आठवडे बाजारातनं जर घरी गेलो तर ते वेगवेगळं करत बसावं लागतं. तेच जर तुम्ही प्रत्येकाला वेगळी बॅग ठेवली तर काय होतं, त्या सगळ्याचं एकत्र होत नाही, सरमिसळ होत नाही, बरोबर. तर म्हणून आपल्याला सेपरेट पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते आवश्यक आहे. ठीक आहे, जसं आता इथे फर्स्ट लाईन मध्ये जे राईट हँड साईडचं पिक्चर आहे ते जॅमचं आहे. जॅमला कॉमनली ग्लास बॉटल प्रिफर केली जाते, किंवा मग जे पेटचे कॅन्स येतात, जसे आईस्क्रीमचे कॅन असतात, छोटेवाले जे बॉक्सेस येतात, तसं केलं जातं. हे दोन गोष्टी कॉमनली वापरतात. आणि अगदीच छोटीशी क्वांटिटी तर त्याला सॅशे सुद्धा मार्केटला अवेलेबल आहेत. जसे केचपचे सॅशे मिळतात छोटे छोटे शॅम्पूच्या सॅशे सारखे, तर तसेच सॅशे जॅम आणि केचपचे सुद्धा मार्केटला अवेलेबल आहेत. मॅम प्लीज नेक्स्ट या. या नेक्स्ट स्लाइड वरती तुम्हाला एका डिपार्टमेंटल स्टोअरचं चित्र दाखवलंय की जिथे फ्रुट्स डिस्प्ले केलेले आहेत. ठीक आहे, आता हे जे फ्रुट्स डिस्प्ले केलेत, तुम्ही आठवडे बाजार आठवा, तिथे त्या प्रत्येक माणसाकडे ठेवलेल्या वस्तू आणि ह्या समोरच्या चित्रामध्ये ठेवलेल्या वस्तू, किंवा तुम्ही बेस्ट प्राइसला बघितल्या असतील किंवा प्रोझोनला बघितल्या असतील, अजून जे काय जिथे कुठे फूडचे मॉल आहेत तिथे बघितलं असेल, तर या सगळ्यांना जर तुम्हाला कम्पेअर करायचं सांगितलं तर काय तुम्ही कंपॅरिझन देणार आहात की एकतर त्याच्यामध्ये दिसण्यामध्ये खूप फरक आहे आठवडे बाजार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, दुसरी गोष्ट हे दिसायला सुंदर दिसतंय, आणि तिसरी गोष्ट तिथे लेबल लावलेले आहेत की कशाची किंमत हातात देतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बार्गेन करताना आपण भाजीवाल्याशी बार्गेन करतो 2 रुपयासाठी, मॉलमध्ये कोणी बार्गेन करत नाही. डिमांड झाली पाहिजे. नेक्स्ट स्लाइड जी आहे ती आपल्याला आपण आज या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये किंवा या सेशन मध्ये काय शिकलो ते मी फक्त शॉर्टलिस्ट केलेलं आहे की डाळी कशा टिकवायला हव्यात, त्यांचे अजून कुठले कुठले उत्पादनं आपण बनवू शकतो, त्याच्यानंतर पॅकेजिंगचे विविध पर्याय काय आहेत, सगळ्यांनी फार शांतपणे हे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.